दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। सटाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे। एका सराईत चोरट्याला अटक करण्यात यश मिळवलंय। आरोपीकडून चोरीच्या 2 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या असून पोलिसांनी एकूण 90,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। सटाणा येथील रहिवासी संतोष नामदेव जाधव यांची हिरो होंडा स्प्लेंडर MH41 BU 289 ही दुचाकी 15 फेब्रुवारी 2026 रोजी 10 वाजेच्या सुमारास कंदाने फाटा येथून चोरीस गेली होती। या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गोपनीय माहितीच्या आधारे कारवाईत या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस शिपाई सुधीर साप्ते यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपी हेमंत दिलीप वाघ वय 29 वर्ष राहणार ब्राह्मणगाव याला ताब्यात घेतलं। सखोल चौकशीनंतर त्याला 4 मार्च 2026 रोजी अटक करण्यात आली। पोलीस कोठडीत गुन्ह्याची कबुली दिली असता आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं। सहाय्यक सरकारी अभियोक्ता सागर गायकवाड यांनी प्रभावीपणे बाजू मांडली। त्यानंतर न्यायालयानं आरोपीची 6 मार्च 2026 पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली होती। पोलीस कोठडी दरम्यान केलेल्या चौकशीत आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्याच्याकडून 2 मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या। सदरची यशस्वी कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील, पोलीस हवालदार मधुकर मोरे, पोलीस शिपाई सुधीर साप्ते, पोलीस नाईक नितीन जगताप आणि पोलीस शिपाई गणेश गरुड यांनी केली आहे। या कारवाईमुळे परिसरात पोलिसांचं कौतुक होत असून या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, सटाणा।